अजून उपस्थिती दर्शवले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तसेच त्यांचा सत्कार करण्यासाठी महेश खेडेकर साहेब यांना मी विनंती करतो की साहेबांचा सत्कार करायचा आहे। तसेच उत्तम तुकाराम महाडिक यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन तसेच त्यांचा सत्कार करण्यासाठी महेश खेडेकर साहेब यांना विनंती करेन की साहेबांचा सत्कार करायचा आहे। तसेच राजेंद्र रिकामे साहेब यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तसेच त्यांचा सत्कार करण्यासाठी प्रशांत गायकर साहेब यांना विनंती करेल की साहेबांचा सत्कार करायचा आहे। खामगाव आणि सायगाव या दोन संघांच्या दरम्यान सामना झाला होता आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो रोहन महाडिक याला आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी आमंत्रित करतोय की महेश खेडेकर साहेब यांना मी आमंत्रित करतो की रोहन याला सत्कार समारंभासाठी पुढे यायचंय। चला आणि आता मॅचच्या दिशेने आपण वळतोय आमच्या सोबत जोडले जात आहेत अविनाश सर। नक्कीच अगदी गोलंदाजी पाहायला मिळते बाहुबलीला मात्र स्तब्ध ठेवलाय ते जयेश महाडिक या गोलंदाजाने निर्धाव खेळूची सांगता होते आज देखील त्या हेलो मात्र बाहुबलीला मात्र स्तब्ध ठेवले गोलंदाजीतून अजय सर आवर्जूनपूर्वक सांगतो जो जयेश गोलंदाजी करतो त्याचे वडील देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। पाहूया लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण मात्र तैनात क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय। नॉन सायकल आहे तो सूरज एकेरी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय या दोन धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती 6। अगदी पहिला पॉवर प्लेचा षटक जर अजय सर पाहिला तर मोठे फटके आणण्याचा धाडस करावा लागतं पण अगदी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते पॉवर प्लेचा षटक आपला विकेट कसा जपला जाईल याच्याकडे प्रत्येक खेळाडूचं लक्ष आहे कारण मोठे फटके कुठेतरी पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। नक्कीच सर मोठे फटके मात्र पाहायला मिळत नाहीत या देखील षटकामध्ये आपण पाहिलं तर 0-4 आणि 0-2 एकंदरीत धावा झाल्यात त्या 6। पॉवर प्लेचं षटक म्हटलं म्हणजे सर हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल आणि यशच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत खणखणीत चौकार। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। तसेच आयोजक कमिटीच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती घोणसे संघाची 10। यश मात्र आपल्याला स्ट्राईक एंडला मोठे प्रहार करताना पाहायला मिळतोय वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 10 धावा देखील करतोय। संघाची देखील धावसंख्या 10 होते आणि यशची देखील वैयक्तिक धावसंख्या होते ती 10। चांगली फलंदाजी पाहायला मिळते सलामीवीर जोडी आहे ज्याने नारंगीचा मैदान गाजवला जय गोवर्धन क्रिकेट संघाची मात्र सलामी एका बाजूला पाहिलं तर जय यश दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सूरज नॉन स्ट्राईकला आहे 5 चेंडू मध्ये वैयक्तिक धावसंख्या रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय सीमारेषेकडे चेंडू चाललाय सीमारेषे येतो यशच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार याचबरोबर धावसंख्या मात्र होते ती तब्बल 14 डीजे। धन्यवाद डीजे। हल्ला मात्र यश कडून चढवला जातोय 3 चौकार मात्र यशच्या बॅट मधून आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 या धावसंख्येवर धावसंख्या गेले। काय प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये यशच्या बॅट मधून पाहायला मिळतंय। बाहुबली समजला जाणारा हा घोणसे निवाचीवाडी संघाचा
सर एकंदरीत पाहिलं तर यश याच्या माध्यमातून मोठे फटके आलेत. दुसऱ्या बाजूला जो नॉन स्ट्राईक एंडला आपण खेळाडू पाहत होतात सूरज पवार, हा देखील मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. आता पाहूया या गावदेवी चषक 2026 मध्ये या सूरजाच्या बॅटमधून कशा पद्धतीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूने निगडी गोलवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सर्वेश. नक्कीच अगदी सूरज पवारला मात्र सुवर्ण संधी येते. सावरगावचे सुपुत्र किरणजी खेडेकर साहेबांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार जर लगावले तर मात्र सूरजला तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम असेल जीपेच्या माध्यमातून. ही सुवर्ण संधी युट्यूब लाईव्हचा फायदा जर होतो, घर बसल्या देखील आपल्याला प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. अगदी आपल्या मित्राचं मनोबल वाढवण्याचा प्रयास करतायत ते किरण खेडेकर साहेब, सावरगावचे सुपुत्र आहेत. पण 3 बॉल 3 लगातार षटकार मारावे लागतील. तब्बल आपण 1000 रुपयाची रोख रक्कम घेतली जाईल आणि तब्बल धाव संख्या मात्र होते ती अगदी 14 निवाचीवाडी या संघाची 14 ही धाव संख्या पहिल्या षटकानंतर जर 14च्या सरासरीने जरी धावा केल्या तरी 42 या धावावर पोहोचू शकतो घोणसे संघ. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 धावा देखील अर्जित होत आहेत त्या यश आणि सूरजाच्या बॅट माध्यमातून. या दोनच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आहे 16. सर या सूरजकडे क्षमता आहे तेवढी 3 बॉल 3 षटकार मारण्याची. पाहूया आज या स्पर्धेमध्ये त्याला लावलेल्या मानधनाचा तो मानकरी ठरतोय का. 5 चेंडू या षटकाचे बाकी असतील आणि 6 चेंडू तिसऱ्या षटकाचे देखील बाकी असतील. म्हणजे 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूमध्ये सलग 3 चेंडूवर 3 प्रहार करायचे आहेत. स्ट्राईक एंडला पाहतोय सूरज, यावेळी थोडस शफल केलंय परंतु गोलंदाजाने मात्र चालाकी दाखवलंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सूरज याला मात्र ब्लॉक करून ठेवलाय. नक्कीच अगदी मान्यवरांची देखील उपस्थित राहते. वीरानाला सपारा गवळी समाजी संघटनेचे आमचे पदाधिकारी महेंद्रजी गायकर साहेब असतील, अगदी कांबळे साहेब असतील, यांची सगळ्यांची उपस्थिती लागली तरी पांगणोली गावाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आवर्जूनपूर्वक आठवण साधतो सूरज अगदी सेकंडसाठी फलंदाजी येतो. आता मात्र त्याला स्ट्राईक ओपनिंगसाठी पाठवलं गेलंय. दुसरा चेंडू देखील अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. सर्वेश मात्र वर्चस्व करताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 2 धाव संख्या खर्च केली, दुसरा चेंडू मात्र निर्धाव, तिसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजे महत्वपूर्ण अगदी गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच सर. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर सूरज याच्याकडून थोडस गोलंदाजीच्या विपरीत फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू त्याच्या रडारमध्ये देखील आहेत परंतु बॅकफुटला जाऊन नेहमी पंच करण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज. यावेळी देखील गुडलेनचा चेंडू मात्र याच्यावर आक्रमण चढवलंय. त्या ठिकाणी झेल घेण्याची संधी होते, झेल होतोय धरणीला दान आणि सूरज पवार याला मात्र मिळतंय जीवनदान. सूरज पवार याला जीवनदान देणं हे खूप अवघड समीकरण असेल. येणारे 9 चेंडू सांगतील कारण हा फलंदाज एक असा आक्रमक फलंदाज आहे ना की त्याच्या बॅटमधून एकदा षटकार यायला लागले ना की मग तो मागे पुढे पाहत नाही. क्रिकेटमध्ये देखील सर आहे, एखादा षटकार मारणारा जर खेळाडू असेल त्याला मात्र अगदी बाहुबलीला विनंती करतो थोडंसं टीम मीटिंग कमी करायचं आहे कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. अगदी तब्बल आपल्याला फक्त 15 मिनिटाचा अवधी असेल एक इनिंग समाप्त करण्यासाठी, नाहीतर पॅनल्टाईज केलं जाईल. 6 चेंडूमध्ये तब्बल यशची धावसंख्या जर पाहिली तर 14 होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज सर्वेश, अगोटप्प्याची गोलंदाजी, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. सूरजला मात्र बाहुबलीने माघारी परतवलंय. म्हणजे 1 या धावसंख्येने स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 18 आणि यशची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 15. सूरजची पवारची वैयक्तिक धावसंख्या पाहतोय तर 4 चेंडूवरती 3 धावसंख्या होते. यश थोडस आपण टीम मीटिंग कमी करायचं आहे मित्रांनो. दुसरा षटक प्रगती अगदी 5 चेंडू हाताळले गेलेत. एक निर्णायक चेंडू या षटकातील असेल. कोलो टप्प्याची गोलंदाजी, अगदी लॉंगऑफला खेळण्याचा प्रयत्न केला होता. 30 यार्डच्या आतमध्ये चेंडू विसावला जातोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी घोणसे निवाचीवाडी या संघाची मात्र धाव संख्या होती ती बिनबाद 19. एक महत्वपूर्ण सलामीवर जोडी अजय सर पाहायला मिळते कारण यश एका अगदी चांगली फलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 15 ही पाहायला मिळते.
सूरजने मात्र 5 चेंडू घेतले आणि 4 ही धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे अजूनपर्यंत आपला सलामीवीरसाठी आलेला विकेट आपण कुठेतरी गमावला नाहीये. सलामीवीर का म्हटलं जातं, घर ज्या पद्धतीने आपण बांधायला घेतलं, घराचा पाया कसा मजबूत असावा लागतो. घराचा पाया जर मजबूत असेल तर घर किती उंच असू दे, तो मात्र घर अचूक राहिला राहतो. आणि त्याचप्रमाणे मात्र ही सलामीवीर जोडी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. तब्बल 19 ही धावसंख्या होते, एक विकेट न गमावता. म्हणजे आता मात्र आपल्याला रिस्क या दोन्ही खेळाडूंना मात्र घ्यावी लागेल. यश आणि सूरज याची मात्र जोडी आता सलामीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रिस्क मात्र घ्यावी लागेल, कारण आता सेट बॅट्समन झालेत आणि सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी सर 5 चेंडूमध्ये 4 धावा सूरजच्या बॅटमधून, हे थोडंसं मला अनपेक्षित वाटतंय. कारण हा फलंदाज आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा फलंदाज यावेळी मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने मारला होता फटका. झेल बाद होतोय सूरज पवार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. गती कमी केली होती आणि त्याचा मात्र फायदा घेतला होता थोडाफार सूरजने, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. धावसंख्या झालेली आहे ती 19. तिसऱ्या षटकाचा आतापर्यंत 1 चेंडू फेकला गेलाय. 5 चेंडू येणं अपेक्षित असेल आणि 5 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतायत ते घोणसे निवाचीवाडी संघाचे फलंदाज. यश मात्र आता सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो प्रणय. मोठे फटके येणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षकाकडून देखील. चेंडू थोडासा लांब राहतोय, त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यश कडून होत नाही. स्वतःवर मात्र विश्वास दाखवतात. आत्मविश्वास असणं महत्वाचं आहे. आत्मविश्वासाचा फायदा यशला यावेळी किती होईल ते देखील पाहणं या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे. धाव संख्या झालेली आहे ती 20. 2 चेंडू मात्र फेकले गेलेत. या गोलंदाजाकडे मात्र गती कमी आहे. प्रशांतकडे गती कमी आहे, त्याचा फायदा मात्र त्याला होतोय. कारण गती जर जास्त असेल आणि गतीवर जर तेवढं प्रॉपर टायमिंग झालं तर मात्र चेंडू आपल्याला सीमारेखा पार पाहायला मिळतो. खामगाव गवलवाडी केडीसीसी आणि आई कोंडजाई देवी क्रिकेट संघ कोडे पंचेतर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. खामगाव गवलवाडी आणि कोंडे पंचेतर या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, येतोय अगदी अचूक विकेट घेतला जातोय. येतोय सीमारेषे पार. याच्या बॅट मधून षटकार, ब्रँडेड षटकार. याची जर वैयक्तिक धाव संख्या पाहायला मिळते ती तब्बल 8 चेंडूवरती 21. डीजे. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावर. 26 वर 1 बाद अशी स्थिती आपल्याला यावेळी ही घोणसे संघाची पाहायला मिळते. आणि यशने मात्र स्वतःवर आत्मविश्वास दर्शवला होता आणि आत्मविश्वास देखील त्याचा यावेळी आपल्याला कामी येतोय, पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. तिसऱ्या षटकाच्या आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. यावेळी देखील हाफ ट्रॅकरचा चेंडू प्रहार चढवलाय स्टेटच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा जातोय बॅक टू बॅक. यशाच्या बॅटमधून 2 षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आता कुठेतरी यशने म्हणायला हरकत नाही की प्रशांतला बॅकफुटला ढकलून दिलाय, कारण मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालंय. ते आता गोवर्धन क्रिकेट संघ घोणसे निवाचीवाडी या संघाकडे 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय तो स्कोअर कार्ड. 4 चेंडू देखील तिसऱ्या षटकाचे फेकले गेलेत. हॅट्रिकची संधी असेल ती यश याच्याकडे. हॅट्रिकचा इथे चान्स असेल यशकडे. हॅट्रिकची संधी उपलब्ध झाले. पाहूया हॅट्रिक होईल का षटकारांची. नक्कीच हॅट्रिकची मात्र सुवर्ण संधी आहे. तरी मी विनंती करतो खामगाव गवलवाडी आणि कोंडे पंचेतर या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुवर्ण संधी. हॅट्रिक होते काय? अगदी हॅट्रिक होते. या चषकामध्ये पहिला हॅट्रिक करणारा जो फलंदाज असेल तो मात्र होतोय तो यश. मानावं लागेल या फलंदाजाला. या स्पर्धेमध्ये थँक्यू डीजे. अजय सर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये जो कोणी षटकार 3 लावेल त्याला मात्र तब्बल मालबार या
कंपनीच्या मालकांकडून अगदी तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम होती. ती रोख रक्कम जर कोणी कमावली असेल तो मात्र यश मानावं लागेल. या यशला म्हटलं जातं ना, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 10 चेंडूमध्ये त्याची वैयक्तिक धाव संख्या होती ती 33 आणि संघाची मात्र धाव संख्या जर पाहिली तर 38. म्हणजे अगदी एका खेळाडूने मात्र पाहिली तर 2 खेळाडूने 5 ही धाव संख्या बनवले. म्हणजे मानावं लागेल ते यशला. काय फलंदाजी. 4थ्या चेंडूवरती देखील घणाघाती गाव घातलाय. जातोय सीमारेषेबाहेर, येतोय बिग 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 षटकार. आई गावदेवी चषकामधला 4था षटकार ब्रँडेड डीजे. थँक्यू डीसे, थँक्यू डीसे. तरी या स्पर्धेला देखील वीरा नालासोपारा संघटनेचे पदाधिकारी महेंद्र कांबळे साहेब आणि महेंद्र गायकर साहेब आणि आदर्श कांबळे साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो गावचे अध्यक्ष नथुरामजी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण दोघांचा यशोदी सन्मान करावा. तसंच पुढील नाणेफेकीसाठी मी विनंती करतो खामगाव गौलवाडी आणि कोंडे पंचतर या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. खामगाव संघ आणि कोंडे पंचतर या संघाला विनंती करतो. खूप दिवसानंतर आम्ही खामगाव संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. तरी कोंडे पंचतर या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो, कोंडे पंच्याहत्तर संघाचा कर्णधार इथे टॉस का बॉस मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. खामगाव संघाचा कर्णधार आलाय. कोंडे पंच्याहत्तर संघाचा लवकरात लवकर इकडे माईकडे संपर्क साधायचा आहे. सूरज वरणकर, थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा, प्लीज क्विक फास्ट. हॅलो हॅलो. गोवर्धन क्रिकेट संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करण्यात यावे. हॅलो. तसेच आजच्या आमच्या क्रिकेट स्पर्धेचे समालोचन अविनाशजी काते साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सहकारी मित्र त्यांचा सत्कार करत आहेत. अविनाश काते साहेबांना आमच्या शिवगर्जना संघटना पांगलोली मुंबई तसेच आई गावदेवी क्रिकेट संघ पांगलोली यांच्या वतीने केडीसीसी खामगाव विरुद्ध कोंडे पंच्याहत्तर या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करतील सत्यम महाडिक साहेब. कोण मागणार आहे? हेड सीज द कॉल अँड हेड खामगाव. केडीसीसी खामगाव संघ ऑन द टॉप. बॉल फर्स्ट. आपण कोंडे पंच्याहत्तर संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. किती धावांपर्यंत रोखू शकता? रोखायचा प्रयत्न करू तेवढं करू. ओके, जेवढा रोखायचा प्रयत्न करू तेवढं रोखू. सध्याच्या घडीला आपल्याकडून कोणता फलंदाज किंवा कोणता गोलंदाज आपल्याला इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय? आमच्यामध्ये आहेत तसे आणि केतन काते आहेत तसे 2-3 बॅट्समॅन. ओके, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर आपण संवाद साधणार आहोत कोंडे पंच्याहत्तर संघाचे सूरज. थँक्यू सर. किती धावांपर्यंत आपण मजल माराल? प्रथम आपल्याला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. फलंदाजी पहिली आहे त्यामुळे जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू.
खामगाव टीम खूप चांगली आहे, आम्हाला पण माहिती आहे, तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तसेच आपण सांगितलं की जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कोणत्या फलंदाजाकडून आपल्याला अपेक्षा आहे की या ठिकाणी चांगलं प्रदर्शन घडेल? फलंदाज कधी कोण चालतो कधी कोण चालत नाही, त्यामुळे आता सांगणं हे थोडं डिफिकल्ट आहे, पण आमच्याकडे पण आहे तसे आतिषबाजी करणारे फील्ड बॅट्समन. त्यांना चांगला खेळ हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल बस. ओके, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तसेच साहेबांच्या हस्ते दोन्ही संघांना चिन्ह देखील देतील. थँक्यू. अगदी दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक झाली, त्याच्यामध्ये खामगाव या संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कोंडे पंचतन या संघाला फलंदाजी आमंत्रित केलंय. पहिला चेंडू यश गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो भूषण. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सर्वेश. आता मात्र नॉन स्ट्राईकला असणारा तो निगडी गवळी या संघाचा हुकमी एक का हर्षक स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय, कारण त्याला माहिती आहे यश या गोलंदाजांनी मात्र फलंदाजी करत असताना मापक असं आपल्यासमोर टार्गेट ठेवलंय. त्याला जर अगदी तो टार्गेट चेस करायचा असेल तर यशवरती मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करावे लागतील. अगदी पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतील. नो बॉलचा इशारा येतोय आणि अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमारेषेकडे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेबरोबर नो बॉल अगदी येतोय सीमारेषे पार. खडखडीत चौकार म्हणजे 5 धावा मिळत आहेत. या 5 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती तब्बल 6. कंपल्सरी आपल्याला बनवायचे आहेत 45 ही धावसंख्या, म्हणजे मापक अशी फलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने मात्र प्रयत्न आहेत. आणि हर्षद देखील चांगला एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला देखील मोठी फलंदाजी करावी लागेल. एक चेंडूवरती तब्बल 4 ही धावसंख्या होते. संघाची मात्र वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 6. बाहुबली थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. यश वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, कॉल दिले जात आहेत, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्याच विनंतीला आपण देखील मान द्यावं अशी मी आपणास विनंती करतो. यश थोडंसं टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रा. यश अगदी आपल्याला हा शेवटचा कॉल असेल, कर्णधाराला शेवटचा कॉल असेल, नाहीतर अगदी आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. आयोजकांच्या वतीने आम्हाला देखील सूचना येत आहेत. निवाचीवाडी या संघाकडून अचूक फलंदाजी करत असताना मात्र यशने चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्याला अगदी जर प्रश्नाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर हर्षदला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. ऑफसाईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच देखील वाईट घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते. या वाईटच्या स्वरूपामध्ये संघाची वाढती धाव संख्या होते ती 7. त्याबद्दल पुनश्च मी आदर्श कांबळे साहेब, महेंद्र गायकर साहेब यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आमचं याच्यावरती सन्मान केलात. अगदी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लेग साईडला क्षेत्ररक्षण मात्र देण्यात एक धाव येते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना मात्र थांबवलं जात आहे ते सर्व्हिसच्या माध्यमातून हर्षदला, आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 8. आणि मात्र आता थोडीशी लावावी लागेल वाट, कारण आपल्याला तब्बल टार्गेट आहे आपल्या समोर 45 या धावसंख्येचा. निगडी गवळी या संघाकडून चांगलं फलंदाजी मात्र करावी लागेल. सर्वेशला एक चेंडूवरती वैयक्तिक धावसंख्या 1 होते. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. अगदी झेल मात्र धरणीला दान केली जाते. कर्णधाराकडून थोडीशी चुकी होते आणि एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. आणि या 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहिलीत तर अगदी तब्बल 10 होते. एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजीवर जर्सी क्रमांक 17, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सर्वेश देखील फलंदाजी करतोय, त्याचा देखील जर्सी क्रमांक पाहिलं तर 17च आहे. अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कुठला संघ, कुठला खेळाडू मात्र आपल्यातून खतरा ठरला जातोय. गोलंदाजीवरती जय, यश आणि सर्वेश फलंदाजीतून आक्रमक फलंदाजी पाहायची आहे आपल्याला. त्याच्यातून पंच मात्र गोलंदाजीला दंडित केलं जात आहे. नो बॉलचा इशारा दिला जात आहे आणि ही सुवर्ण संधी आहे प्रीहिटची, आणि ती मात्र सुवर्ण संधी जाते ती सर्वेशला. अगदी अवांतर धावा मिळत आहेत. प्रत्येक या गोलंदाजीवरती 2 नो बॉल टाकले गेलेले आहेत आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो निगडी गवळी या संघाला. महत्वाचा गोलंदाज आपल्याला मात्र माघारी परतावा लागतोय. दडपण असेल कदाचित या निवाचीवाडी या संघावरती. नवीन गोलंदाज मात्र आपल्याला आणावा लागेल आणि थोडंसं दडपणामध्ये करणारा दिसतोय. कदाचित यशकडून ही अपेक्षा नव्हती. कर्णधाराला महागडं षटक पाहायला मिळत आहे. तब्बल चेंडू हाताळले गेले 3 आणि धावसंख्या मात्र खर्ची होती ती 13.
चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूवरती तब्बल 13 धावसंख्या होते. नवीन गोलंदाज मात्र आपल्याला आणावा लागेल. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल आहे. एका बाजूला पाहिलं तर सर्वेश, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हर्षद. प्रत्येकी धावसंख्या वैयक्तिक पाहिली तर सर्वेशची 3 चेंडूवरती 5 आणि हर्षदची जर पाहिली तर 2 चेंडूवरती 5. म्हणजे अगदी माफक अशी फलंदाजी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा धावसंख्या मिळते. याचबरोबर संघाची मात्र निगडी गलवडी या संघाची धावसंख्या होते ती 13. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नवी गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करावा लागेल. अगदी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो श्लोकला मात्र सामना करेल तो सर्वेश. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. तब्बल धावसंख्या मात्र होती ती 13. अगुटप्प्याची गोलंदाजी, आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. रनआउटची सुवर्ण संधी होती. ही मात्र सुवर्ण संधी थोडीशी गमावली गेली आणि त्याचा फायदा मात्र झाला तो निगडी गलवडी या संघाला. याचबरोबर स्कोर मात्र 1 या धावसंख्येने वधारला जातोय. धावसंख्या मात्र होते ती 14. 4 चेंडू हाताळले गेलेत. महागडे षटक मात्र मानावं लागेल. तो जय गोवर्धन क्रिकेट संघ यांच्याकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो श्लोक. जर्सी क्रमांक 9 घालून खेळत असतो नेहमी. त्याला मात्र सामना करेल हर्षद. हर्षदकडे देखील मोठी काबिलियत आहे. अवांतर धाव, पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. एक वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील एक्स्ट्रा मिळते. याचबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 15. म्हणजे महागडं षटक या टुर्नामेंटमध्ये थोडंसं पाहायला मिळत आहे. कारण 2 गोलंदाज मात्र आपल्याला तैनात करावे लागले. यश नंतर श्लोकवरती जबाबदारी दिली. श्लोकने देखील एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये देतोय. 1-2 निर्णायक चेंडू मात्र फेकावे लागतील. तब्बल खेळाडूंची जर धावसंख्या पाहिली तर सर्वेची 4 चेंडूवरती 6 धावसंख्या आणि हर्षदची जर पाहिली तर 2 चेंडूवरती 5 ही धावसंख्या होती. तोच हर्षद मात्र स्ट्राईक एंडला आहे. हर्षदला देखील अगदी हुकमी एका ओळखला जातो निगडी गवळी या संघाचा. अगो टप्प्याचा हाफ ट्रॅकरचा चेंडू बिडविकेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी होतोय आणि मोठा हादरा बसतोय तो निगडी गवळी या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन हर्षद डीजे. आज जर थँक्यू डीसे. आता मात्र काठीनी घोंगडं घेऊ द्या की रे, मला बी जत्रेला जाऊ द्या की रे. आता जत्रेला जाण्यासाठी मात्र याच भूषणला मात्र बॅट घेऊन यावं लागेल इथे या मैदानामध्ये. ज्याचा जर्सी क्रमांक 12 म्हणजे युवराज सिंग आपल्यातला जाग करावा लागेल. अगदी अचूक फलंदाजी करावी लागेल ती. यात 15 धावसंख्या होते. एक फलंदाज अगदी बाद होतोय. पहिला षटक अगदी प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू हाताळतात. 15 धावसंख्या होते. मानावं लागेल ते या गोलंदाजाला. मोठा हादरा बसवून दिला. हो प्रहार केलाय. उंची जास्त लांबी कमी पण जातोय सीमारेषेकडे. येतोय अगदी भूषणच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार डीजे. जेटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षेपण केलं जात आहे खूप छान क्वालिटी पाहायला मिळते. अगदी आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील स्पर्धा पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धक देखील अगदी मान्यवर देखील आपल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आई गावदेवी चषकामध्ये जोडले गेलेले आहेत. अनेक कमेंट्स देखील चांगल्या पद्धतीने येत आहेत. डीजे देखील खूप छान पद्धतीने वाजवलं जात आहे. अगदी मॅनेजमेंट मेसेज देखील एक खूप छान मॅनेजमेंट पाहायला मिळते अशी देखील कमेंट्स येते. धन्यवाद. या कमेंट्स करणाऱ्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी खूप छान पद्धतीने लाईव्ह टेलिग्रेस केलं जात आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सूरज. एका बाजूला पाहिलं तर उन्हाचा तापा म्हणजे त्या सूरज मात्र तापला गेला. या सूरजला जर तापायचा असेल तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. कारण आपल्याला मात्र सामना करतोय फलंदाजीतून तो अगदी सर्वेश. त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 4 चेंडूवरती 6 वैयक्तिक धावसंख्या आहे. तब्बल आपल्याला 12 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती. अचूक गोलंदाजी मात्र सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू अवांतर दावेमध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये. इंटरनॅशनल नियम क्रमांक 22 मात्र इथे अंमलात आणावा लागेल आणि तो नियम क्रमांक येतोय अगदी लाईनच्या बाहेर चेंडू टाकला गेला. त्याच्यामुळे वाईट हा पंचाने घोषित केला गेला. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे आणि या एका धावेबरोबर 12 चेंडूमध्ये तब्बल 23 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करायचं आहे. आवश्यकता आहे ती 23 धाव्यांची. निर्धाव चेंडूची सांगता होते.
अगदी स्तब्ध ठेवलंय ते सर्वेशला. गोलंदाजीतून सूरजने फलंदाजी करत असताना मात्र सूरजला स्तब्ध राहावं लागलं आणि त्याचा मात्र फायदा होतोय. आता गोलंदाजीतून 11 चेंडू आणि 23 धावांचा लक्ष्यांचं पाठलाग करायचं आहे. हे जर लक्ष करायचं असेल तर मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतील, पराकष्ट कराव्या लागतील आणि ते प्रयत्नांना मात्र यश द्यावं लागेल. आणि ते यश कदाचित करत असेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर होतंय. थोडीशी अगदी अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे, अगदी थांबवलं जाते तो सर्वेशला. भूषण मात्र सांगतोय की थांब जरा. आणि याच 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होती ती तब्बल. आता मात्र आवश्यकता असेल ती 10 चेंडूमध्ये 21 या धावसंख्येची. माफक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल आणि ती काबिलियत आहे ती सर्वेशकडे. 6 चेंडूमध्ये वैयक्तिक धावसंख्या होती ती 8. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अगदी काय समीकरण होते, थोडीशी चुकी होते आणि जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड चौकार सर्वेशच्या बॅट मधून डीचे. थँक्यू डीसे. एका बाजूला अजय सर पाहिलं ना, कामावर जायला उशीर जायला वाट बघतोय रिक्षावाला, पण आमचे रुपेश माडिक साहेबांना देखील कामावर जायला लेट होतंय. त्याच पद्धतीने मात्र वाटचाल करतोय तो सर्वेश. एक चेंडू मात्र सीमारेषे पार करण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. 30 इयरच्या आतमध्ये चेंडूच अगदी एका धावेवरती समाधान मानता. आता मात्र समीकरण येतोय तो 9 चेंडू आणि 17 धावांचं 16 धावांचं लक्ष आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये सर्वेची जर पाहिली तर तब्बल 8 चेंडूवरती 13 ही धावसंख्या होते. भूषणची जर धावसंख्या पाहिली तर 1 चेंडूवरती 6 ही धावसंख्या, म्हणजे त्याने प्रहार केला होता. एक सीमारेषे पार खणखणीत षटकार लगावला आणि रुपेश माडिक साहेबांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणून ठेवली. समीकरण सर सोपं आहे, पण हे मात्र कारनामा करावा लागेल तो भूषणला आणि सर्वेशला. आपल्याला काय वाटतं, हे करू शकतात दोन्ही खेळाडू? सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी देखील पाहिलं सर आपण बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसरी धाव देखील पूर्ण होते. म्हणजे 8 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना आता मात्र समीकरणांमध्ये बदल होत आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. समीकरण म्हणायला गेलं तर सर सोपं आहे, कारण प्रशस्त असं मैदान आहे आणि इथे मागाशीच आपण उल्लेख केल्याप्रमाणे फलंदाजांना मात्र मुभा असेल कोणता फलंदाज इथे प्रहार करेल. कारण जर पाहिलं तर आतापर्यंत थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं. 7 चेंडू आणि 13 धावांचे लक्ष आहे. 13 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडूवरती. निगडी संघाचा आतापर्यंत सर केवळ एकच फलंदाज मात्र बाद झालाय. म्हणजे मजबूत स्थितीत जर पाहायला गेलं तर निगडी संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सूरज पवार याचा देखील एकच चेंडू येणं इथं अपेक्षित असेल. यावेळी हे स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा सर्वेश देखील या ठिकाणी बीट झाला आणि आता समीकरण सोपं होतं. थोडंसं समीकरणामध्ये देखील थोडासा बदल होतो आणि 6 चेंडू 13 धावा हे समीकरण सोपं आहे, परंतु कोणाच्या दिशेने सोपं असेल हे येणारे 6 चेंडू सांगतील. एका बाजूला आपण पाहतोय निगडी संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय घोणसे निवाचीवाडी संघ. सर्वेश मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटवर चांगले चेंडू येत आहेत आणि चांगल्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला भूषण देखील त्याच्यापेक्षा दुप्पट स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. त्याने देखील केवळ 2 चेंडूंचा सामना केला आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 9 ही धावसंख्या त्यांनी देखील उभारली गेली आहे. जर 32 या धावेवर 1 विकेट असेल आणि आपल्याकडे खात्यामध्ये अजून जर टॉप ऑर्डरचे फलंदाज बाकी असतील तर मला वाटतं हा फलंदाजी करणारा संघ हा कुठेतरी थोडासा आपल्याला मजबूत स्थितीत पाहायला मिळतो. निगडी संघ मात्र यावेळी मजबूत स्थितीत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नसतं. आता न्यू गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रणय, यांच्याकडे देखील व्हेरिएशन आहे, गती कमी आहे, मात्र इथे संघाला कमबॅक करून देणं अपेक्षित असेल. यशने चांगली फलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं, त्याने देखील लगातार 4 चेंडूवर 4 षटकार मारले होते. मात्र आता यश देखील कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असेल आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडंसं प्रणय यांना देखील काहीतरी टिप प्रोव्हाइड करतायत ते. 6 चेंडू 13 धावा. सामना कोणाच्या दिशेने असेल? स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय भूषण, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलाय. पहिला चेंडू यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ताकद पणाला लावली होती, परंतु चेंडू जातोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. त्या ठिकाणी सूरज पवार येतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील अर्जित होत आहेत आणि आता थोडंसं समीकरणामध्ये देखील बदल होतोय. 5 चेंडू आणि 11 धावा. इथे सर पाहिलं तर एखादा षटकार किंवा चौकार येणं अपेक्षित असेल तर मात्र तेव्हाच मात्र निगडी संघाकडे सामना झुकला जाईल.
नक्कीच आता क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावा देखील होतात आणि एका चेंडूवरती 6 धावा देखील होतात आणि 6 चेंडूवरती 1 धाव न निघणं म्हणजेच क्रिकेट आहे आणि तेच प्रेक्षेपण पाहायला मिळते. अगदी गोलंदाजीतून मात्र प्रणयला अचूक गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडूवरती तब्बल 11 धावसंख्या काढून खेळतोय तो भूषण. स्ट्राईक एंडला आहे. खोलटप्प्याची गोलंदाजी, बॅटची कडा एज घेतात नाही. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते, मानावं लागेल ते प्रणय या गोलंदाजाला. आता मात्र समीकरण आणून ठेवलंय ते. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. एक चेंडू अगदी निर्धाव चेंडू टाकलात तर मात्र सामन्यामध्ये वर्चस्व करू शकतो तो अगदी घोणसे निवाचीवाडी हा संघ. आणि एखादा मोठा फटका आणला तर अगदी निगडी गवलडी हा संघ देखील आपल्या आशा पल्लवीत ठेवू शकतो या सामन्यांमध्ये. अजय सर. नक्कीच सर, आतापर्यंत 2 चेंडू पिचिंग केले गेलेत प्रणय याच्या माध्यमातून, परंतु ते दोन्ही पण चेंडू दिमागदार शैलीने पिचिंग केले गेलेत. पाहूया तिसरा चेंडू. या गोलंदाजाकडे मध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचं कौशल्य आहे आणि तेच कौशल्य इथे प्रदान करावं लागेल, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. यावेळी फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू होता, ही चूक महागात पडते का? पाहूया त्या ठिकाणी काय घडतंय, काय बिघडतंय. पंच थोड्या वेळाने आपल्याला डिसिजन देतील. पंच 2 धावा. ओके, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडीशी चुकी मात्र प्रणय यांच्याकडून झाली होती. भूषणच्या रडारमध्ये चेंडू दिला होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने देखील पिकअप शॉट मारला होता, परंतु मानावं लागेल त्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील, कारण इथेच गेमचा मुवमेंट चेंज झाला असता आणि एका फटक्याची अशा एका फटक्याची आवश्यकता असेल ती निगडी संघाला. परंतु प्रणय यांचं मात्र कमबॅक. चांगल्या लेंथवर मात्र चेंडू पिचिंग करावा लागेल. पाहूया यावेळी देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, थोडीशी लाईन थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे प्रणय यांच्या माध्यमातून होत होतं आणि आता मात्र समीकरण थोडं चेंज होतंय, समीकरणामध्ये बदल होत आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. सर, एकंदरीत आपण काय या समीकरणाबद्दल बोलू शकता? नक्कीच अगदी तो झेल घेतला असता तर मात्र साऊथ आफ्रिका आणि इंडियाचा जो T20 वर्ल्ड कप पाहिला त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादवने जी झेल घेतला होता त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या घशात गेलेला घास सूर्यकुमार यादवने आपल्याकडे आणून ठेवला. हा सामना देखील हा टर्निंग पॉईंट ठरतोय काय, कारण 3 चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता आहे ती 8 या धावसंख्येची. म्हटलं जातं ना, मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. ती जर उडान घ्यायची असेल तर मात्र भूषणला अचूक फलंदाजी मात्र या चेंडूवरती करावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण येऊन ठेवतंय ते 2 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून देखील सामना आपल्या बाजून करून ठेवू शकतो तो निगडी गवलडी हा संघ, पण एक हार मारणारा संघ नाही आहे तो घोणसे निवाचीवाडी हा संघ. स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल आहे. अनेक खेळाडूंकडून संघात कर्णधाराला अपेक्षा असते, पण आता मात्र वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. एक कर्णधाराकडून अनेक खेळाडूंना मात्र अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे त्याला कर्णधार पद दिलं गेलंय. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल या सामन्याचा. मात्र अजय सर पाहिलं तर हा निर्णय एक चेंडू ठरू शकतो, कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मात्र करावे लागेल आणि तोच प्रयत्न मात्र प्रणयच्या माध्यमातून चालेल. चेंडूचा मात्र घेतलाय रडारमध्ये. काय होतंय समीकरण, जातोय सीमारेषे पार, येतोय गावदेवी चषका मधला बँड्रेड षटकार. डीजे धन्यवाद डीजे. चांगल्या लेंथवर हा चेंडू सर पिचिंग केला होता, परंतु खेचून मारला चेंडूला. मानावं लागेल त्या फलंदाजाला देखील चांगले समाचार घेतला गेला. ताकद मात्र त्यांनी पणाला लावली होती, कारण जर पाहिलं तर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता आणि तिथे खेचून मारण्यासाठी तेवढी तुमच्याकडे ताकद भूषणकडे आहेच. आणि आता पाहूया 1 चेंडू 2 धावा. इथे मात्र समीकरण आता आपलं धावसंख्या झालेली आहे ती निगडी संघाची 43 आणि एकच गडी मात्र बाद झाला आहे. मगाशीच आपण उल्लेख केल्याप्रमाणे टॉप ऑर्डरचे फलंदाज मात्र मैदानात, आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानात असणं का गरजेचं असतं याचं मात्र आता प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. यशने चांगली फलंदाजी केली होती, मात्र आता यश देखील कुठेतरी थोडंसं टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल. 2 चेंडू 1 धाव. स्वतः कर्णधार यांच्या खांद्यावर यावेळी संघाची धुरा पाहायला मिळते. नक्कीच अगदी साई किल्ला आहे तो सर्वेश. काय फलंदाजी पाहायला मिळत आहे. 1 चेंडू 2 धावींची आवश्यकता आहे. प्रणयला मात्र 1 चेंडू अचूक आणावा लागेल. हो 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 हो, प्रहार केलाय. देखना फटका ज्याच्या बॅट मधून येतोय. आई गावदेवी चषका मधला ब्रँडेड षटकार सीमारेषे पार. रुपेश माडिक साहेबांच्या माध्यमातून 201 रुपयाची रोख रक्कम. डीजे
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय सागर रामा दाभोळकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. संकेत माडिक साहेबांना विनंती करतो की आपण सागर साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. लास्ट वाला